परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने भारतीय सेनेकडून गौरव पदक प्राप्त करून आत्मामालिक कॅडेट्सचा गौरवपूर्ण पराक्रम. पासिंग आउट परेड व शपथविधी समारंभात भारतीय सेनेकडून गौरव पदक प्राप्त करत आत्मामालिक परिवाराने पुन्हा एकदा अभिमानाचा क्षण अनुभवलाय. आत्मामालिकमध्ये कमवा व शिका योजनेअंतर्गत भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र कोकम ठाणे येथील कॅडेट दर्शन घोलप आणि रोहन बेलकर यांनी 6 महिन्याचं कठोर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून मानाचं पदक आपल्या नावावर केलंय. या यशामुळे संपूर्ण संकुलात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय. याप्रसंगी कॅडेट्सनी भावुक शब्दात आपला अनुभव व्यक्त करताना सांगितलं, भारतीय सेनेतील 6 महिन्याचं कठोर प्रशिक्षण सहन करण्याची मानसिक आणि शारीरिक ताकद आम्हाला आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि खडतर प्रशिक्षणामुळेच मिळाली. आज मिळालेलं गौरव पदक आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असून या यशामागे आत्मामालिकचा मोठा वाटा आहे. या यशामागे प्रशिक्षण केंद्रातील समर्पित मार्गदर्शकांचंही महत्त्वपूर्ण योगदान आहे. माजी सैनिक माननीय साईनाथजी वरपेसर, चेतन गिरमे, प्रवीण पटारे, सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील, अकॅडमिक इन्चार्ज गंगाधर खाटेकर, सौभाग्यवती उर्मिला खाटेकर, कर्ण मापारी तसेच इतर प्रशिक्षकांच्या अथक परिश्रमातून हे यश शक्य झाल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने हे यश प्राप्त झालं आहे. भारतीय सेनेकडून मिळालेलं गौरव पदक हे आत्मामालिक परिवारासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कॅडेट दर्शन घोलप व रोहन बेलकर यांनी शिस्त, मेहनत आणि समर्पणातून हे यश मिळवलंय. हे यश इतर कॅडेटसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.